जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र ज्ञानवर्ण अध्याय 18. अमरापूर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धोनी तू तारक भवानी, सुधारस आमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. श्री सद्गुरुचरित्र कामधेनू, ऐकता न धाय माझे मन, कांक्षित होते अंतःकरण, कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री सद्गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी, कथामृत संजीवनी, आनिक निरूपावे दातारा. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावणी चरणांसी, कृपाभाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांग तसे विस्तारोनी, एका श्रुते एकचित्त. एक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री सद्गुरुचरणी, तल्लीन झाले प्रियेसा. तुझ करिता आम्हासी, चेतन झाले प्रियेसी. श्री सद्गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण झाले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा, निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा. सांगेन एका एकचित्ते, क्वचित काळ तये स्थानी. श्री सद्गुरु होते गौपेनी, प्रकट झाले म्हणूनी, पुढे निघाले परियेसा. वरुणासंगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत. श्री सद्गुरु आले अलौकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत, श्री सद्गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयागा समान तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा संगम कृष्णा, अत्युत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे असती अगण्य, म्हणून राहिले श्री सद्गुरु. पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुराणांतर. पांच नामे आहे ती थोर, सांगेन एका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती, महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा, आले कृष्णेचिया संगा. प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर. अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू. देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तीरी. पंचनदी संगमथोरी, तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी, आहे ती 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बर्वे, त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून, एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमांत, प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे. या कारणे ते स्थानी, कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी, वेणीसहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणे. अष्टतीर्थ ख्याती जाण, तया कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्लतीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी, तिन्ही तीर्थे परियेसी. एकानंतर एक धनुषी, तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरदतीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्यासे भूमंडळी. पुढे संगम षटकुळांत, प्रयागतीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटी तीर्थे प्रियेसा. तीर्थे असती अपरांपार, सांगता असे विस्तार. या कारणे श्रीपाद सद्गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णा वेणी नदी दोन्ही, पंचगंगा मिळवणी. सप्तनदी संगम सगुणे, काय सांगू महिमा त्याची. ब्रह्महत्यादी महापातके, जवळी जाते स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थाननिके, सकळाभीष्ट होय तेथे. काय सांगू त्यांची महिमा, आणिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्नानफळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू, असे वृक्ष औदुंबरू.
गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री सद्गुरू त्या स्थानी. भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात, राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा. असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी, अमरापूर ग्रामे जाती श्री सद्गुरू परियेसा. त्या ग्रामी द्विज एक, असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सूक्ष्म असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गे आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरांत, असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादी दिवशी त्या ब्राह्मणासी वर न मिळे परियेसी, तया शेंगांते रांधून हर्षी दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथीपूजी भक्तीने. वर्तता श्री सद्गुरू एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री सद्गुरूसी पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवसी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करुण ब्राह्मणासी, आश्वासती श्री सद्गुरू संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निघती तयेवेळी. तया विप्राचे गृहांत, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व वेष्टिले असे. तया वेलाचे झाडमूळ, श्री सद्गुरुमूर्ती छेदिती तात्काळ, टाकून देती परिबळे. गेले आपण संगमासी, विप्रवणिता तयेवेळी, दुःख करी पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैवबळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी, आमचा ग्रास छेदुनी कैसी, टाकून दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेसी तयेवेळी, जे जे होणार जयाकाळी, निर्माण करी चंद्रमावळी, तया आधीन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण, पिपीलिकादी स्थूळ जीवन, समस्त आहार पुरवितसे, आयरन्न प्रयच्छती. ऐसे बोले वेदश्रुती, पंचानन आहार हस्ती, केवी करी प्रत्यही, 84 लक्ष जीवरासी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी, मग उत्पत्ती तदनंतरे, रंकरायासी एक दृष्टी, करुणी पोषितो हे सर्व सृष्टी. आपुले आर्जव वर्वे वोकटी, तैसे फळ आपणासी, पूर्वजन्मीचे निक्षेपण, सुकृत अथवा दुष्कृत जाण. आपले आपणची भोगणे, पुढल्यावरी काय बोल, आपले दैव असतावणे, पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरिले तेची भक्षणे, कवनावरी बोल सांगे, बोल ठेविसी यतीश्वरासी, आपले आर्जव न विचारेसी. ग्रास हरितला मनसी, अविद्यासागरी बुडोनी, तो तारक आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी. नेले आमुचे दरिद्र दोषी, तोची तारला आमुते, येणेपरी स्त्रियेसी, संभाषे विप्र परियेसी, काढून वेल शाखेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ थोरी, जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणून द्विजवरी, खणिता झाला तयावेळी. काढिता वेल मुळासी, लाधला कुंभ निदानेसी, आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरांत. म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून यावेला छेदिले, निधान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर, म्हणती चला दर्शनासी. जावनी संगमा श्री सद्गुरूसी, पूजा करीती बहुवसे, वृत्तांत सांगती तयासी, तयेवेळी परियेसा. श्री सद्गुरू म्हणती तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी, प्रकट करिता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री सद्गुरू परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्रपौत्री नांदाल. ऐसावर लाधोन, गेली वनिता तो ब्राह्मण, श्री सद्गुरुपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन्यहरी. ज्यासी होय श्री सद्गुरुकृपा, त्यासी कैचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन्य कैचे तया घरी. दैवे उणा असेल जो नरू, त्याने आश्रयावा श्री सद्गुरू, तोची उतरेल बैल पारू, पूज्य होय सकळिकांसी. जो कोण भजेल श्री सद्गुरू, त्यासी लादेल इहपरू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्टैश्वर्ये नांदती. सिद्धमणी नामधारकासी, श्री सद्गुरू महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार, सांगे श्री सद्गुरू चरित्र विस्तार, पुढील कथामृत सार, एका श्रोते एकचित्ते. इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने
सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः। श्री सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु। श्री सद्गुरु देवदत्त। जय जय रघुवीर समर्थ।